पगोडा. पगोडा म्हणजे खरं तर आपल्या भारतीय बौद्ध स्तूपाचेच एक वेगळे रूप. बौद्ध धर्म भारताबाहेर जसजसा आशिया खंडात पसरत गेला तसतसे चीन, जपान, म्यानमार या ठिकाणी बुद्धांनी सांगितलेल्या विपश्यनेच्या ध्यानधारणेसाठी विशिष्ट वास्तुविशेषांची निर्मिती केली गेली. भारतात ज्याप्रमाणे स्तूप, विहार निर्माण केले तसेच अन्यत्र पगोडांची निर्मिती झाली आणि ती स्थानिक वास्तुकला ध्यानात घेऊनच भारतातील स्तूप घुमटाकार होते, परंतु अन्य देशातील पगोडा आकाशाला गवसणी घालणारे. तर मुंबईतील बोरिवलीमधील गोराई खाडी आणि अरबी समुद्राच्या पेचक्यात उभा राहिलेला ग्लोबल विपश्यना पगोडा हा असाच आहे, आकाशाला भिडणारा. हा पगोडा बर्मा म्हणजे म्यानमार वास्तुशैलीत बांधण्यात आलेला आहे. म्यानमारचे उंचच उंच गोल्डन पगोडा जगभरात प्रसिद्ध आहे. त्यापैकीच एक म्हणजे म्यानमारची प्राचीन राजधानी यंगनपासून काही अंतरावर सिंगुटारा टेकडीवर असलेला श्वाडागान पगोडा. या श्वाडागान पगोडाची प्रतिकृती म्हणजेच आपल्या गोराईचा ग्लोबल विपश्यना पगोडा. फक्त श्वाडागान पगोडाची उंची 330 फूट आहे, तर ग्लोबल विपश्यना पगोडाची 325 फूट. दोघांचा उजळ सोनेरी रंग मात्र सारखाच आहे. लांबून पाहताना एक सुवर्ण शलाका अवकाशात शिरत असल्याचा भास होतो. गोराईचा हा पगोडा केवळ मुंबईतच नाही, जागतिक आश्चर्याचा एक नमुना आहे. कारण फक्त दगडांपासून बांधण्यात आलेला हा जगातील सगळ्यात मोठा पगोडा आहे. तसेच हा डोम बांधताना कुठल्याही प्रकारच्या खांबांचा म्हणजे पिलर अथवा लोखंड स्टीलचा आधार घेण्यात आलेला नाही. प्राचीन भारतीय वास्तुशैलीत ज्याप्रमाणे प्रचंड आकाराचे दगड केवळ खाचांनी एकमेकांशी जोडले जायचे, त्याचप्रमाणे दगड रचून हा डोम उभारण्यात आला आहे. प्रत्येक स्तूप किंवा पगोडामध्ये बुद्धांशी संबंधित काहीतरी अवशेष, वस्तू, केस, अस्थि, दंत यापैकी हमखास असतेच. याचप्रमाणे ग्लोबल विपश्यना पगोडामध्ये बुद्धांच्या पवित्र अस्थींचा अवशेष असून तो मूळ आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील भट्टीप्रोलू येथील बौद्ध स्तूपातील आहे. त्यामुळेच अशा वास्तूत विपश्यना करण्यासाठी अनेक जण येत असतात. आणि ग्लोबल विपश्यना पगोडा तर भारत आणि जगभरात प्रसिद्ध असलेले विपश्यना गुरु सत्यनारायण गोयंका यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आला आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार येथे विपश्यनेचे वर्ग चालतात आणि हा पगोडा सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी खुला आहे.